नमस्कार मित्रांनो. प्रोग्रामिंगमध्ये नेहमी वापरला जाणारा एक शब्द तो म्हणजे व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हेरिएबल म्हणजे का आणि त्याचा काय उपयोग आहे तो. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असाल की व्हेरिएबल शिवाय सुद्धा आपण प्रोग्राम लिहू शकतो. मग आपल्या मनात प्रश्न येतो की आपल्याला व्हेरिएबल हे का पाहिजे. चला तर एक उदाहरण बघूया. ब्लिंक प्रोग्राममध्ये आपण बघितलं आहे की आपण एलईडी जो आहे तो एलईडी आपण पिन नंबर 13 ला लावला आहे. पण मला प्रोग्रामिंगमध्ये बदल करून तो पिन नंबर 12 ला लावायचा असेल तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी पिन 13 लिहिला आहे तिथे मला जाऊन तो 12 करायला लागेल. पण त्याऐवजी जर मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इंटिजर एलईडी आणि तिथे पिन नंबर लिहिला तर मला हा बदल फक्त एकदाच करायला लागेल आणि तो ऑटोमॅटिकली जिथे जिथे मी तो एलईडी हा व्हेरिएबल लिहिला आहे तिथे तो अप्लाय होईल. याचाच अर्थ काय तर प्रोग्राममध्ये जर आपल्याला एखादी व्हॅल्यू बदलायची असेल तर ती बदलणं हे खूप टीडियस आणि टाइम कन्झ्युमिंग पण आहे. कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी तो नंबर कुठे वापरला आहे तो जाऊन शोधणं आणि मग बदलणं आणि याच्यामध्ये काही मिस्टेक पण होऊ शकते. त्यापेक्षा व्हेरिएबलने ते लवकर होतं. त्याचप्रमाणे व्हेरिएबलचे वेगवेगळे प्रकार पण आहेत ज्याला आपण डेटा टाइप्स म्हणतो. याचा अर्थ काय तर आपण छोटी वस्तू ही छोट्या भांड्यात, मोठी वस्तू ही मोठ्या भांड्यात म्हणजे आकाराप्रमाणे आपण भांडं निवडतो. तसंच इथे व्हेरिएबल सुद्धा आपल्याला आकारानुसार निवडायला लागतं. मोठ्या बॉक्समध्ये छोटी वस्तू ठेवली तर जागा जास्त अडवली जाते. त्यापेक्षा आपण ती छोट्या बॉक्समध्ये ठेवल्यावर आपल्याला जागा कमी लागते आणि जास्त बॉक्स आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे आर्डिनोमध्ये मेमरी कमी असते म्हणून आपल्याला लागणाऱ्या आवश्यकतेनुसार आपण व्हेरिएबल सिलेक्ट केले पाहिजे. या चार्टमध्ये टाईप आणि किती व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण व्हेरिएबल सिलेक्ट करू शकतो. आपण कम्प्युटरमध्ये व्हेरिएबलची साईज ही बीटवरनं 8 बीट म्हणजे 1 बाईट त्याप्रमाणे स्टोअर होते. आता या व्हेरिएबलला नाव देण्यासाठी काही रूल्स आहेत ते बघूया. अप्पर केस आणि लोअर केस लेटर्सनी आपण दोन्ही कॉम्बिनेशननी नाव देऊ शकतो. सुरुवात नावाची कधीही नंबरनी नसावी, मध्ये वापरू शकतो. त्याचप्रमाणे आर्डिनो लँग्वेजमध्ये जे कीवर्ड्स आहे ते आपण व्हेरिएबल नेम म्हणून देऊ शकत नाही. व्हेरिएबल हे युनिक नेम आहे. 2 व्हेरिएबलला आपण एकच नाव नाही देऊ शकत. त्याचप्रमाणे ते केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल सी आणि स्मॉल सी हे 2 वेगळे आहेत. त्याचप्रमाणे इथे लक्षात ठेवायचं आहे की आपण स्पेशल कॅरेक्टर्स कोणतेही इथे वापरू शकत नाही. फक्त आपण अंडरस्कोर वापरू शकतो. प्रोग्रामिंगमध्ये व्हेरिएबल स्कोप हे पण महत्त्वाचं आहे की आपण व्हेरिएबल कुठे डिक्लेअर करतोय. जर आपण व्हेरिएबल सेटअपच्या वरती डिक्लेअर केलं तर त्याला ग्लोबल म्हणतात. याचा अर्थ ते व्हेरिएबल मधली व्हॅल्यू ही आपण प्रोग्राम संपेपर्यंत व्हेरिएबलमध्ये राहते आणि तो व्हेरिएबल आपण कुठेही वापरू शकतो. दुसरा स्कोप आहे तो लोकल व्हेरिएबल म्हणजे ज्या फंक्शनमध्ये आता इथे आपण लूपमध्ये बटन व्हॅल्यू हा व्हेरिएबल वापरला आहे तर त्याचा स्कोप हा फक्त लूपमध्ये राहील. तो व्हेरिएबल आपण सेटअपमध्ये नाही वापरू शकत कारण तो लोकल आहे, फक्त तो लूप पुरता आहे. आता या प्रोग्राममध्ये बघा बटन व्हॅल्यू हे जे व्हेरिएबल आहे ते आपण सेटअपच्या वर म्हणजे ग्लोबल डिक्लेअर केला आहे. त्याचप्रमाणे लूपच्या आतमध्ये सुद्धा आपण सेम व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. हे असं नाही करू शकत, ते चुकीचं आहे कारण व्हेरिएबल एक तर तुम्ही ग्लोबल किंवा लोकल करू शकता.